नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी तयार झालेलो आहोत। त्याचबरोबर दुसरे मार्गदर्शक महाराष्ट्रातील जे आहेत ते दिलीप जोशी सर कोल्हापूरचे आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही तयार झालेलो आहोत। त्यानंतर आंतरराष्ट्रीय पंच रानडे सर, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कोच अजित पाटील सर, देवीदास जाधव सर आणि त्याचप्रमाणे माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या खेळाडूला आणि पंचाला या प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम ज्यांनी केलं असे पाटणकर सर आणि मुख्य करून राजेंद्र बाबूराव पोकळे सर यांनी जे काम केलं, या सर्व लोकांचा मी ऋणी आहे की त्यांच्या या आशीर्वादातून आम्हाला या ठिकाणी ही संधी मिळाली। सर्वप्रथम मी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय पार्थ जोशी सर, त्याचप्रमाणे सचिव श्री बाळासाहेब सूर्यवंशी सर यांचं प्रथम आभार मानतो आणि आपल्या या सेशनला आज 22 एप्रिलच्या पहिल्या सेशनला मी आदिनाथ शहाजी कोले सुरुवात करतोय। तर सर्वप्रथम आपल्याला व्हॉलीबॉलचा जो सेशन घ्यायचा आहे त्या सेशनचे शेड्यूल कसं आहे हे बघणं महत्वाचं आहे। तर हा जो शेड्यूल आहे तो पहिल्या 15 मिनिटांमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये व्हॉलीबॉलचा इतिहास आपल्याला बघायचा आहे। त्यानंतरच्या 25 ते 30 मिनिटांमध्ये बेसिक रूल क्रमांक 1 ते 8 आपल्याला चर्चा करायची। त्यानंतर क्विज आपला घेतला जाईल, क्वेश्चन असतील त्या क्विजमध्ये, क्विज आपला 15 मिनिटाचा असेल आणि नंतर क्वेश्चन आन्सर असतील। असा टेंटेटिव्हली 1 तासाचं आपलं हे सेशन या ठिकाणी आज होणार आहे। सर्वप्रथम हे सेशन नियमाप्रमाणे सर्व इंग्रजीत होणं अपेक्षित आहे, कारण FIVB ची जी नियमावली आहे ती सर्व इंग्रजीत आहे। परंतु महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय पार्थ जोशी सर यांचा इनिशिएटिव्ह राहिला की आणि त्यांचं म्हणणं आलंय की महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक व्हॉलीबॉल प्रेमीपर्यंत नियम हा मराठीतून पोहोचला तर तो लवकर आत्मसात होईल। त्या अनुषंगाने मी या ठिकाणी मराठीतून हे जे काही सेशन आहे ते घेत आहे। सर्वप्रथम व्हॉलीबॉल या खेळाचा उगम हा कधी, कोठे व केव्हा झाला हे बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि तो कोणी लावला आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता हे बघणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं। तर 1895 साली मॅसॅच्युसेट्स USA मध्ये हे एक ठिकाण आहे, या ठिकाणी या व्हॉलीबॉलचा शोध लागला आणि हा शोध लावण्याचं काम जे केलं ते विल्यम जी मॉर्गन जे आहेत YMCA या ठिकाणचे जे शारीरिक शिक्षण संचालक आहेत त्यांनी या व्हॉलीबॉल खेळाचा शोध लावला। मग हा खेळ त्यावेळी ज्यावेळी त्यांनी शोध लावला त्यावेळी या खेळाला एक विशिष्ट नाव होतं। याला व्हॉलीबॉल नाव देण्याच्या आधी एक विशिष्ट प्रकारचं नाव होतं, ते नाव म्हणजे मिंटोनेट। त्याला आपण मिंटोनेट ह्या नाव दिलेलं होतं। तर हा मिंटोनेट खेळ त्यावेळेस जो खेळला जायचा त्या खेळण्यामागचा उद्देश होता, दिवसभर काम करणारी जी लोक होती, जी मंडळी होती, ती रात्री एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी आल्यानंतर आपला थकवा घालवण्यासाठी, शारीरिक कसरती करण्यासाठी काहीतरी आनंददायक खेळ खेळायचा म्हणून या खेळाची सुरुवात त्यांनी केली। तर सर्वप्रथम विल्यम जी मॉर्गन यांचा उद्देश होता की सर्वसामान्य जे लोक असतील यांना इतर खेळांप्रमाणे न दमता तो जो खेळ आहे तो अतिशय सहजरित्या खेळला गेला पाहिजे, त्याचप्रमाणे या खेळातून त्यांना आनंद मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे अतिशय सहजरित्या हा खेळ खेळला गेला पाहिजे या उद्देशाने या खेळाची निर्मिती केली। परंतु जसजशी त्या खेळाची लोकप्रियता वाढत गेली त्याचबरोबर त्याच्यात प्रगती होत गेली, त्या प्रगतीबरोबर एक विशिष्ट प्रकारची नियमांची चौकट करणं गरजेचं त्यांना वाटू लागलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी 1897 साली व्हॉलीबॉलच्या नियमांची जी चौकट आहे ती तयार केली। म्हणजे नियम हे आपले 1897 पहिल्यांदा तयार झाले व्हॉलीबॉल या खेळासाठी। हे जे नियम बनवले या नियमांमध्ये आजपर्यंत अनेक प्रकारचे बदल झाले, त्यामुळेच व्हॉलीबॉल हा जसा लोकप्रिय होत चाललाय त्या पद्धतीने अनेक अजून लोकप्रिय करण्यासाठी त्यात बदल होतात। गेम हा फास्ट झालेला आहे, त्या अनुषंगाने बरेचसे नियमात बदल होतात। ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर काम करण्यासाठी अनेक प्रकारच्या संघटना असतात। तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करण्यासाठी व्हॉलीबॉल या क्षेत्रामध्ये FIVB नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, फेडरेशन आहे, ती काम करते। तिचा फुल फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल व्हॉलीबॉल। हिची स्थापना 1947 साली झाली। 1947 स्थापना होण्याच्या पूर्वी
अनेक देशांकडून व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया सारख्या ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या संघटना असतील यांनी एकत्रित येऊन कुठंतरी एक विशिष्ट प्रकारची संघटना असावी आंतरराष्ट्रीय स्तरावर की जिच्या माध्यमातून सर्व राष्ट्रीय स्तरावरती या स्पर्धा घेतल्या जातील, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेतल्या जातील. या उद्देशानं FIVB ची स्थापना 1947 साली झाली. 47 साली स्थापना झाल्यानंतर पहिला वर्ल्ड कप जो आहे पुरुषांचा तो 1949 साली भरवण्यात आला. त्याचप्रमाणे स्त्रियांचा जो वर्ल्ड कप आहे तो 1952 साली भरवण्यात आला. ज्या पद्धतीने FIVB काम करतं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया VFI हे काम करतात. हे व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया याची स्थापना 1951 साली झाली. परंतु या व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियावरती कंट्रोलिंग करण्याचं काम मात्र इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन हे करत असतात. मग व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1951 ला झाली. परंतु त्यापूर्वीही हा खेळ खेळला जात होता. मग हा खेळ कसा खेळला जात होता तर 1936 ते 1951 या कालावधीमध्ये या वर्षांमध्ये प्रत्येक 2 वर्षाच्या कालावधीनंतर या खेळाचे राष्ट्रीय चॅम्पियनशिप ही भरवली जायची. या अनुषंगाने 2-2 वर्षाच्या कालावधीत या स्पर्धा खेळवल्या गेल्या 1936 ते 1951 या कालावधीमध्ये. त्यानंतर राज्यस्तरावरती जी असोसिएशन काम करते तिला म्हणतात महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन की जी आता व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाशी रिकॉग्नाइज ॲफिलिएटेड आहे. तिचे अध्यक्ष आहेत आदरणीय पार्थ जोशी सर आणि सचिव आहेत बाळासाहेब सूर्यवंशी सर. यांच्या माध्यमातून राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर VFI आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी IOA आणि त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी FIVB या संस्था कार्यरत आहे. ज्याप्रमाणे अनेक देशांचा दर्जा व्हॉलीबॉलचा उंचावण्यासाठी या सर्व संस्था ह्या झटून काम करत असतात. अशाच प्रकारचं काम हे गाव पातळीपासून तर ते शहरापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक चांगले खेळाडू देऊन या खेळाचा नावलौकिक वाढवावा हाच या व्हॉलीबॉल खेळाचा शोध लावण्यामागचा मुख्य उद्देश होता. या ठिकाणी आपण सर्व व्हॉलीबॉलचा इतिहास बघितलाय. त्यानंतर आपल्याला आज या ठिकाणी व्हॉलीबॉलसाठी आवश्यक लागणारी साहित्य कुठली आहे ही पाहणं गरजेची आहे. तर त्याच्यासाठी महत्वाचं मैदान लागतं. मैदानानंतर जो खेळण्यासाठी बॉल लागतो तो बॉल असतो. त्यानंतर नेट असतं. त्यानंतर खांब, ते नेट ज्या खांबाला बांधला जातो ते खांब असतात. त्यानंतर त्या नेटला साईड बँड, कुठंतरी मर्यादा ठरवून दिली जाते त्या नेटची, त्याला साईड बँड म्हणतात. त्यानंतर त्याच्या कडेला अँटिना असतो की वरच्या बाजूला ते जे रॉड असतात ते लावले जातात आणि ती मर्यादा रेषा ठरवली जाते हवेमध्ये आकाशाच्या दिशेने. मग हे सगळे घटक जे आहेत या सर्व घटकांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग सर्वप्रथम नियम क्रमांक 1 ते 8 मध्ये काय काय घटक येणार आहे ते मी सुरुवातीला आपणासमोर नमूद करतो. प्रथमतः याच्यामध्ये येणारे सुविधा आणि साधने प्रकरण क्रमांक 1 मध्ये येतात. त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 मध्ये येतं नेट. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 मध्ये येतं आपल्या समोर बॉल. त्यानंतर प्रकरण क्रमांक 4 मध्ये येतं सहभागी पार्टिसिपेंट्स. त्यानंतर प्रकरण क्रमांक 5 मध्ये येतं संघ नेते लीडर्स, टीम लीडर्स ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर प्रकरण क्रमांक 6 मध्ये येतं गुण पॉइंट कशी मिळवायची आपल्या संघासाठी याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची. त्यानंतर 7वं जे प्रकरण येतं ते खेळाची रचना कशी आहे, म्हणजे टॉस केल्यानंतर काय वगैरे ते विस्तृत प्रमाणात पुढे येणारच आहे. अगदी त्याचप्रमाणे महत्वाचा जो घटक आहे तो प्रकरण क्रमांक 8 की ज्याच्यामध्ये स्टेट ऑफ प्ले, खेळाचं स्वरूप कसं असेल, कुठल्या बॉलला इन म्हणायचं, कुठल्या बॉलला आउट म्हणायचं, हा बॉल इन असल्यानंतर काय असतं, कुठल्या गोष्टींना बॉल टच झाल्यानंतर तो आउट दिला जातो, या सर्व बाबींचा आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी सुरुवात करतो सुविधा आणि साधने. तर सुविधा आणि साधने हे जे प्रकरण क्रमांक 1 आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की खेळाचं जे क्षेत्र आहे त्याला एक प्लेइंग एरिया म्हणतात. या प्लेइंग एरियामध्ये हा जो भाग आहे हा संपूर्णपणे हा सपाट पृष्ठभाग असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा याच्यात अडथळा नको, तो ओबडधोबड असा खरबुडा नको, जिथे घसरण होईल, खेळाडूंना खेळताना इजा होईल अशा प्रकारचा पृष्ठभाग हा नकोय. मग हे जे खेळाचं क्षेत्र आहे या खेळाच्या क्षेत्रामध्ये 2 भाग येतात. मुख्य क्रीडांगण जे असतं त्या खेळाचं जे मेन मैदान क्रीडांगण 9 बाय 18 मीटरचं आणि त्याच्या कडेला मोकळी जागा ठेवलेली असते खेळाडूंना
खेळताना जे आपले बॉल वगैरे असतात ते बॉल जे इतर ठिकाणी उडाले तर ते जाऊन कलेक्ट करून तो खेळ अतिशय रोमांचक स्थितीत आणण्यासाठी तो फ्री स्पेस ठेवलेला असतो, त्याला फ्री झोन म्हणतात. म्हणजेच प्लेइंग एरिया जो आहे त्या प्लेइंग एरियामध्ये 2 भाग असतात. पहिला खेळाचं मैदान ज्याला आपण कोर्ट म्हणतो, कोर्ट 9x18 मीटर आणि त्याच्या कडेचा भाग असतो तो फ्री झोन. तर कोर्टची लांबी असते 9x18 मीटर आणि फ्री झोन आपल्याकडे नॅशनल्सला जो वापरतात तो असतो 3 मीटरचा. या बाजूला 3 मीटर, या बाजूला 3 मीटर, साईडलाईनच्या बाजूला 3 मीटर, पुन्हा साईडलाईनच्या बाजूला 3 मीटर, एंड लाईनला दोन्ही एंड लाईनला 3-3 मीटर. अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते. मग हा जो पृष्ठभाग दिलेला आहे या पृष्ठभागाच्या वरती आपण हवेमध्ये बॉल खेळणार आहे, कारण व्हॉलीबॉलचं वैशिष्ट्य आहे कीप द बॉल फ्लाइंग. मग हा बॉल हवेत खेळत असताना हवेमध्ये त्याला अडथळा नकोय. मग किती उंचीपर्यंत अडथळा नकोय, तर जनरली आपल्याला जे सांगितलं गेलेलं आहे की 7 मीटर उंचीपर्यंत याला अडथळा नकोय. मग 7 मीटर उंचीपर्यंत अडथळा नकोय तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंडोरमध्ये मॅचेस घेतल्या जातात. तर या इंडोरच्या मॅचेसमध्ये तो जो अडथळा आहे तो 12.5 मीटर पर्यंत अडथळा नकोय. त्यानंतर मागच्या जे सर्व्हिस लाईनच्या जे फ्री झोन आहे त्या फ्री झोनचं मागचं अंतर असतं जे दिलेलं आहे नॅशनल्सला आपण 3-3 मीटर वापरतो आणि त्या ठिकाणी जे वापरतो आपण ते अंतर असतं जवळपास साईडचं 5 मीटर आणि मागचं जे असतं ते 6.5 मीटर. या पद्धतीने फ्री झोन असतो. त्यानंतर हे कोर्ट मार्किंग करण्यासाठी आपण रेषा वापरतो. या सर्व रेषा ज्या आहेत या सर्व रेषांची जी लांबी असते, जी रुंदी दिलेली ती रुंदी असते 5 सेंटीमीटर. या 5 सेंटीमीटरच्या रुंदीमध्येच आपल्याला सर्व रेषा ह्या आखाव्या लागतात. मग ह्या रेषांचे प्रकार पण दिलेले आहेत. आपल्याला या रेषांचे प्रकार माहिती पाहिजे. या रेषांचे कोणकोणते प्रकार आहेत, तर पहिली रेषा आहे जी तिला आपण सीमा रेषा म्हणतो. बाउंड्री लाईन जी असते सगळ्या बाजूने, जशी क्रिकेटची गोल बाउंड्री लाईन आहे तशीच आपली असते की त्याला एंड लाईन, साईड लाईन आणि पुन्हा एंड लाईन असा 9x18च्या आयताकृती याच्यामध्ये हा जो मेन जे खेळण्याचा भाग आहे हा बंदिस्त केलेला असतो. त्यामध्ये सीमारेषानंतर मध्ये जी असते मध्यभागी जी पोलच्या मध्ये केलेली असते ती असते सेंटर लाईन. या सेंटर लाईनमुळे त्या मैदानाचे 2 भागात विभाजन केलेले असते. त्याच्यानंतर त्या मध्य रेषेपासून 3 मीटर अंतरावर डावीकडे आणि उजवीकडे 3-3 मीटर अंतरावरती आक्रमण रेषा दिलेली असते, त्याला आपण अटॅक लाईन असं म्हणतो. या अटॅक लाईनचा वापर करून खेळाडू हे बॉलला अटॅक करत असतात. त्याच अटॅक लाईनचा बराचसा भाग हा क्रीडांगणाच्या बाहेर डॉट डॉट लाईनने तो एक्सटेंड केलेला असतो. याला एक्सटेन्शन लाईन म्हणतात आणि ही एक्सटेन्शन लाईन 1.75 मीटर इतकी असते. जे डॉट केलेले असतात ते 15 सेंटीमीटरचे असतात आणि 2 डॉट मधील अंतर हे 20 सेंटीमीटरचं गॅपचं असतं. अशा अनुषंगाने आपल्याला त्या आक्रमण रेषेचं एक्सटेन्शन केलेलं असतं अप टू द फ्री झोन. त्याला फ्रंट झोन कन्सिडर करतात. मग त्यानंतर दुसरा जो भाग येतो की याच्यामुळं झोन्स तयार होतात आणि याच्यामुळं एरिया तयार होतात. मग या क्रीडांगणामध्ये झोन्स कशामुळे तयार होतात, तर मध्य रेषा, आक्रमण रेषा, पाठीमागची एंड लाईन रेषा याच्यामुळे झोन्स तयार होतात. तर सर्वप्रथम मध्य रेषा ते आक्रमण रेषा याच्यामधला जो भाग असतो याला फ्रंट झोन म्हणतात. मैदानाच्या आतल्या भागाबद्दल मी चर्चा करतोय, याला फ्रंट झोन म्हणतात. उरलेला अटॅक लाईन ते सर्व्हिस लाईनच्या पर्यंतचा जो भाग असतो त्याला आपण बॅक झोन म्हणतो. त्याचप्रमाणे कन्सिडर केलं तर फ्री झोन कडेला असतो, मैदानाच्या बाहेरच्या बाजूला फ्री झोन असतो. त्या फ्री झोन नंतर पुढचा असतो सर्व्हिस झोन. पहिला घेतला फ्रंट झोन, बॅक झोन, त्यानंतर सर्व्हिस झोन आणि सर्व्हिस झोन झाल्यानंतर कडेचा जो भाग असतो तो असतो फ्री झोन. तो फ्री झोन झाल्यानंतर एक्सटेंड केलेली डॉट डॉट लाईन आणि मध्य रेषा याच्यामधला जो भाग असतो एका क्रीडांगणाच्या बाजूचा, तर त्या बाजूला जो काही भाग असेल त्याला सबस्टिट्यूशन झोन असं म्हणतात की ज्या ठिकाणाहून खेळाडूची अदलाबदल केली जाते. आणि त्याच आक्रमण रेषेच्या मागचा भाग आणि सर्व्हिस रेषेच्या आतला भाग आणि साईड लाईनकडे जो भाग असतो, खेळाडूंची जी बेंच असते ज्या ठिकाणी खेळाडू बसलेले असतात राखीव खेळाडू, त्या बाजूने लिब्रो रिप्लेसमेंट त्याला झोन आपण असं म्हणतो. म्हणून एकूण झोन जे आहेत आपल्याकडे ते झोन किती प्रकारचे आहेत, तर पहिला आहे फ्रंट झोन, दुसरा बॅक झोन, तिसरा सर्व्हिस झोन, चौथा फ्री झोन, पाचवा लिब्रो रिप्लेसमेंट झोन आणि 6वा जो दिलेला आहे तो सबस्टिट्यूशन झोन. अशा पद्धतीने हे सर्व झोन्स आहेत. त्यानंतर जे एरिया येतात
हे एरिया जे असतात हे दोन पद्धतीचे असतात. खेळाडू जे खेळत असतात ते सोडून इतर जे राखीव खेळाडू असतात त्यांना वॉर्मअप करण्यासाठी जो एरिया दिलेला असतो त्याला म्हणतात वॉर्मअप एरिया. याची जी काही माप आहे ती 3 बाय 3 मीटर एवढी असतात. त्याच पद्धतीने ते बेंचच्या पाठीमागे असतात आणि फ्री झोनच्या बाहेर आणि खेळाडूंच्या बेंचच्या पाठीमागं पेनल्टी एरिया असतो. शिक्षा केल्यानंतर त्या ठिकाणी संघाचा कुठलाही मेंबर असेल तर त्याला त्या ठिकाणी जाऊन बसावं लागतं. या अनुषंगाने पेनल्टी एरियाची रचना केलेली असते. त्याचं माप असतं 1 बाय 1 मीटर. त्याच्यात 2 चेअर्स असतात. हे सर्व झालं, पण हा खेळ खेळत असताना जमिनीचा पृष्ठभाग, हवा, तापमान, त्यानंतर लाईट याचा विचार केला जातो. जर हा विचार केला गेला तर याच्या विचार करत असताना पॅरामीटर्स काही ठरलेले असतात. मग ते पॅरामीटर्स कुठले? तर सगळ्यात महत्वाचा जो पॅरामीटर असा असतो त्याला पॅरामीटर इक्विपमेंट ज्याला म्हणतो, इक्विपमेंट पॅरामीटर्स. ते कुठले कुठले? तर सगळ्यात पहिलं येतो नॅनोमीटर. जो बॉल घेऊन खेळायचा आहे त्या बॉलमध्ये हवा किती, प्रेशर किती, दाब किती हे बघणं गरजेचं असतं. म्हणून जे काही मोजलं जातं प्रेशर गेजने त्याला म्हणतात नॅनोमीटर. दुसरा असतो हायग्रोमीटर. ज्या हवेमध्ये आपण खेळणार आहे त्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती आहे तो 61% जास्त नसावं असं स्टँडर्डमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते थर्मोमीटर. तर ह्या थर्मोमीटरमध्ये टेम्परेचर आपण मेजर करत असतो. टेम्परेचर म्हणजे तापमान हे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी नको आणि 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नको. त्याचप्रमाणे आपण पुढचं बघतो. पुढचा पॅरामीटर जो दिलेला आहे तो लक्स मीटर. लक्स मीटरमध्ये काय असतं की तुमचा मैदानावरचा जो लाईट आहे तो लाईट किती प्रमाणात आहे हे चेक करण्याचं काम लक्स मीटर करत असतं. आणि जनरली आपल्या मैदानावरती जो लाईट हवा असतो तो लाईट असतो 1000 ते 1500 लक्स इतका असणं अपेक्षित आहे. या अनुषंगाने आपण जर विचार केला तर हे सगळे पॅरामीटर जे आहेत ते पॅरामीटर इक्विपमेंट म्हणून वापरतो. पहिलं कुठला? नॅनोमीटर, प्रेशर गेज बॉलमधली हवा मोजण्यासाठी. त्यानंतर दुसरा वापरतो तो हायग्रोमीटर, हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी. त्यानंतर तिसरा वापरतो थर्मामीटर, तिचे तापमान मोजण्यासाठी. आणि त्यानंतर चौथा वापरतो आपण तो असतो लक्स मीटर, मैदानावरती लाईट मोजण्यासाठी. तर हे सगळे पॅरामीटर आपले जे आहेत ते इक्विपमेंट म्हणून आपण वापरत असतो. या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 संपतं. आता पुढचं प्रकरण क्रमांक 2 ते आहे नेटच्या संदर्भात. मग जे नेट दिलेलं आहे आपल्याला त्या नेटची लांबी किती, रुंदी किती, त्या नेटची रचना कशी, त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. मग नेटची जर उंची बघितली आपण तर नेटची उंची ही दिलेल्या याच्यापासून जमिनीच्या पृष्ठभागापासून जर पुरुषांसाठी जर खेळायचं असेल तर नेटची उंची असते 243 मीटर आणि स्त्रियांसाठी जर असेल तर ती असते 224 मीटर. लक्षात आलं? पुन्हा सांगतो मेजर्स लक्षात ठेवा. पुरुषांसाठी असेल नेटची उंची ही 243 मीटर आणि स्त्रियांसाठी असेल ती 224 मीटर इतकी असते. मग ही जी उंची दिलेली आहे ही उंची मोजताना कुठं मोजायची असते? तर आपल्या मैदानाची जी साईडलाईन्स असतात बघा, या ठिकाणी आपण या मैदानाचे हे पोल आहेत. या पोलच्या ह्या ज्या बाजूच्या रेषा आहेत ह्या 18 मीटर, ह्या 18 मीटर बाय 9 मीटर, हे 18 मीटर, हे 18 मीटर आणि हे 9 मीटर. तर याला साईडलाईन म्हणतो आपण. ह्या एंड लाईन ही मध्य रेषा सेंट्रल लाईन हिला म्हणतो आपण अटॅक लाईन, ही पण अटॅक लाईन. तर ह्या साईडलाईन ज्या दिलेल्या आहेत या साईडलाईनचा जर विचार केला तर या साईडलाईनचा विचार करत असताना आपल्याला जे नेट दिलेले आहे हे नेट किती लांबीचं असावं? तर हे आपल्याला जवळपास 9.50 मीटर ते 10 मीटर लांबीचं इतकं त्या नेटची लांबी असणं आवश्यक आहे. मग याची रुंदी किती असली पाहिजे? याचा अर्थ आपण त्या नेटची रचना बघतोय. मग त्या नेटची उंची किती असली पाहिजे? तर त्या नेटची रुंदी किती असली पाहिजे? तर त्या नेटची रुंदी फक्त 1 मीटर असली पाहिजे. या अनुषंगाने नेट आपला असतं. तर त्या नेटला वरच्या बाजूला एक पांढरी कॅनव्हसची पट्टी असते, ती 7 सेंटीमीटर लांबीची असते, रुंदीची असते. आणि खालची जी पट्टी असते ती पण पांढरी असते आणि ती जवळपास 5 सेंटीमीटर रुंदीची असते. अशा पद्धतीने आपल्या नेटची रचना केलेली असते. मग नेटची रचना झाल्यानंतर त्या नेटला सपोर्टिव्ह आपण दुसरं काय काय वापरतो? नेट बांधण्यासाठी हा आपण विचार करतोय नेटचा. हे नेट बांधलेलं, या नेटला हे सर्व झालं. तर ह्या नेटमधील जी जाळी दिलेली आहे या जाळीचा आकार किती असतो? एका छोट्या चौकोनाचा आकार हा 10 बाय 10 सेंटीमीटरचा इतका असतो. हे लक्षात ठेवायचं.
ही वरती कॅनव्हसची पट्टी दिलेली आहे 7 सेंटीमीटर, खाली दिलेली ही 5 सेंटीमीटरची. या अनुषंगाने याची रचना असते नेटची. त्यानंतर या नेटच्या बाजूला इथं ही जी साईडलाईन असते, आपल्या मैदानाची जी साईडलाईन असते ती कुठंतरी नेटला सीमित करण्यासाठी त्या नेटला पांढरी 5 सेंटीमीटर जागेची रुंदीची एक पट्टी लावलेली असते, तिला म्हणतात साईड बँड. ती या साईडलाईन वरती ही साईड बँड आपण लावलेली असते. तिच्या आउटर एजला म्हणजे खांबाच्या बाजूला तिच्या बाह्य भागाला आपण अँटिना लावत असतो. मग आपल्या नेटचे भाग कुठले येतील हे मैदानाचा पृष्ठभाग झाला, त्यावरती लागणारे पॅरामीटर्स झाले. आता आपल्याला ऍक्च्युली इक्विपमेंट काय काय लागतील ते आपण चेक करतोय. प्रथमतः आपण बघितलंय नेट, त्याला लागणारी आपण बघितली साईड बँड, त्याचबरोबर